सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी कुमारी मालती दिनकर वडवी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केलाय. या ऑडिओ क्लिपमध्ये आदिवासी समाजाबाबत तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह, अपमानास्पद व बदनामीकारक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. तक्रारीनुसार सदर कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय वसंत चौधरी यांचे नाव असल्याचे नमूद करण्यात आले. या वक्तव्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आलाय. तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे सदर ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी करून त्याची सत्यता पडताळावी, ऑडिओमध्ये वापरण्यात आलेला आवाज कोणाचा आहे याची चौकशी करावी, तसेच क्लिप खोटी अथवा बनावट असल्यास ती प्रसारित करणाऱ्यांचाही शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. ऑडिओ क्लिप सत्य असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध बदनामी, महिलांचा अपमान, सामाजिक भावना दुखावणे तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली. नमस्ते, जोहार, जय आदिवासी आमचे. आज जी पत्रकार परिषद जी घेण्यात आलेली विजय भाऊ चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारे शहर पोलीस स्टेशनला जी ऑडिओ क्लिप एवढ्या दिवसापासून जी व्हायरल होते आणि ज्याच्यामध्ये शाब्दिक जे बोललं जाते ते खरोखर निंदनीय आहे. नंदुरबार जिल्ह्याची गरिमा ही कुठेतरी महाराष्ट्र लेवलला एकदम गंभीर चालली गेलेली आहे. जो महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा ओळखणारा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये सर्व कोणत्या पण समाजाची महिला असो मान सन्मान देणारा जिल्हा आहे. पण आज इथं BJPचा जो महामंत्री आहे, समन्वयक जो आहे उत्तर महाराष्ट्राचा, त्याच्या ऑडिओ क्लिपने दिसून राहिलेल्या का महिलांबद्दल, आदिवासी समाजाबद्दल, वेगवेगळ्या समाजांबद्दल, महिलांबद्दल त्याचे जे वक्तव्य ते खूप गंदे आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर अटक होण्यात यावी हीच विनंती करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.